आपण जे ॲप्स वापरतो किंवा बाजारात एखादं यशस्वी उत्पादन बघतो तेव्हा कधी विचार मनात येतो का की हे सगळं बनतं तरी कसं? एका लहानशा कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यामागे एक मोठी प्रक्रिया दडलेली असते. आज आपण तीच प्रक्रिया, तोच संपूर्ण प्रवास उलगडून पाहणार आहोत. आणि नाही, ही काही जादू वगैरे नाहीये. यामागे आहे एक पद्धतशीर आराखडा, एक प्लेबुक जे एका सर्जनशील ठिणगीला एका जबरदस्त उत्पादनापर्यंत घेऊन जातं. चला तर मग या प्लेबुकमधलं प्रत्येक पान उघडून बघूया. ओके, तर मग सुरुवात करूया अगदी सुरुवातीपासून, त्या एका ठिणगीपासून, कारण प्रत्येक मोठं उत्पादन तिथूनच जन्माला येतं. पण प्रश्न हा आहे की ही सर्जनशील कल्पना, ही ठिणगी नक्की येते तरी कुठून? सर्जनशीलता म्हणजे फक्त चित्र काढणं किंवा कविता करणं नाही, निदान व्यवसायाच्या जगात तरी नाही. इथे सर्जनशीलतेचा अर्थ आहे अशा कल्पना शोधणं ज्या केवळ नवीन आणि मूळ नाहीत, तर त्या प्रत्यक्षात वापरता येण्याजोग्या आहेत. म्हणजे त्यातून लोकांची एखादी गरज पूर्ण झाली पाहिजे. बरं, मग अशा कल्पना टीम्सना सुचतात कशा? म्हणजे सगळे एकत्र बसून फक्त विचारांचा गोंधळ घालतात का? अजिबात नाही. उलट या विचारांच्या गोंधळाला एक शिस्त लावण्यासाठी काही खास पद्धती वापरल्या जातात. आणि त्यातलीच एक जबरदस्त पद्धत आहे 6 थिंकिंग हॅट्स. आता या 6 थिंकिंग हॅटची गंमत काय आहे माहितीये? यात संपूर्ण टीम एकाच वेळी एकाच प्रकारचा विचार करते. म्हणजे काय की सगळेजण एकाच रंगाची हॅट घालतात. त्यामुळे होतं काय की वादविवाद होत नाहीत आणि प्रत्येक दृष्टिकोनाचा व्यवस्थित विचार केला जातो. इथे बघा, प्रत्येक हॅटचा एक वेगळा रंग आणि एक वेगळा अर्थ आहे. जसं की पांढरी हॅट म्हणजे फक्त फॅक्ट्स आणि डेटावर बोलायचं, लाल हॅट म्हणजे आपल्या भावना आणि इंट्युशन सांगायच्या, काळी हॅट घालून धोके ओळखायचे, तर पिवळी हॅट घालून फक्त फायदे आणि सकारात्मक बाजू बघायची. ग्रीन हॅट म्हणजे एकदम क्रिएटिव्ह आयडियाज, आणि निळी हॅट या सगळ्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवते. कमाले ना? चला, कल्पना तर मिळाली, पण नुसती कल्पना असून भागत नाही का? ती फक्त एक सुरुवात आहे. आता खरा टप्पा येतो तो म्हणजे या कल्पनेला एका व्यवस्थित आराखड्यात, एका ब्लूप्रिंटमध्ये बदलण्याचा. यालाच म्हणतात न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट किंवा सोप्या भाषेत NPD. ही NPD प्रक्रिया म्हणजे ना, एका गाळणीसारखी आहे. यातून प्रत्येक कल्पना पुढे जात नाही. समजा आपली कल्पना आहे लहान टीमसाठी एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट ॲप. तर ही कल्पना प्रत्यक्षात आणण्याआधी ती खरंच फायदेशीर ठरेल का? ती बनवणं शक्य आहे का? आणि बाजारात तिला मागणी असेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या प्रक्रियेत शोधली जातात. बरं, आता आपल्याकडे आराखडा तयार आहे. पण या प्रवासात आपल्या जहाजाचा कप्तान कोण? त्याला योग्य दिशा कोण दाखवणार? इथे एंट्री होते प्रॉडक्ट मॅनेजरची. प्रॉडक्ट मॅनेजरचं काम खूप महत्त्वाचं आहे. तो फक्त एक ध्येय ठरवत नाही, तर एक स्पष्ट विजन, एक दिशा देतो. हे विजन म्हणजे संपूर्ण टीमसाठी एका ध्रुव ताऱ्यासारखं असतं. प्रत्येक निर्णय, अगदी लहान असो वा मोठा, याच विजनला समोर ठेवून घेतला जातो. उदाहरणार्थ आपल्या ॲपचं विजन स्टेटमेंट बघा. लहान टीम्ससाठी व्यावसायिक प्रोजेक्ट मॅनेजमेंट सोपं आणि परवडणारं बनवणं. किती स्पष्ट आहे नाही का? असं विजन स्टेटमेंट असलं की संपूर्ण टीमला कळतं की आपण नक्की कशासाठी काम करत आहोत. एक वेगळीच प्रेरणा मिळते. पण एक मोठा प्रश्न असतो. इतक्या सगळ्या आयडियाज असतात, पण सगळंच काही आपण पहिल्याच प्रयत्नात बनवू शकत नाही. मग आधी काय बनवायचं? हाच प्रॉडक्ट मॅनेजर समोरचा सगळ्यात मोठा पेच असतो. आणि इथेच गरज लागते प्रायोरिटायझेशनची, म्हणजे प्राधान्यक्रम ठरवण्याची. आणि यासाठीच मॉस्कोसारखी पद्धत वापरली जाते. इथे बघा, फीचर्सना 4 गटांमध्ये विभागलं जातं. मस्ट हॅव म्हणजे हे तर असलंच पाहिजे, याशिवाय ॲप चालणारच नाही. शुड हॅव म्हणजे हे महत्त्वाचं आहे. कुड हॅव म्हणजे असेल तर छानच. आणि वोंट हॅव म्हणजे हे आत्ता नाही, नंतर बघू. यामुळे काय होतं तर आपण सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. ठीक आहे, आता काय बनवायचं हे ठरलं, पण ते कसं बनवायचं? आजच्या जगात उत्पादनं बनवण्याची पद्धत खूप बदलली आहे, आणि याचं उत्तर आहे अजाईल मेथडॉलॉजी. अजाईल आणि जुनी वॉटरफॉल पद्धत यात जमीन आसमानाचा फरक आहे. वॉटरफॉल म्हणजे कसं, एका सरळ रेषेत काम करायचं, एक टप्पा संपला की मगच दुसरा, तिथे बदलायला वावच नाही. पण अजाईलमध्ये तसं नाही. इथे काम लहान लहान तुकड्यांमध्ये, ज्यांना स्प्रिंट्स म्हणतात, त्यात केलं जातं. सतत टेस्टिंग, सतत ग्राहकांशी संवाद, त्यामुळे लवचिकता प्रचंड वाढते. आणि अजाईलचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे युजर स्टोरीज. म्हणजे प्रत्येक फीचर बनवताना ते का बनवत आहोत हे वापरकर्त्याच्या दृष्टिकोनातून लिहिलं जातं. जसं की एक प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून मला टीममधील सदस्यांची उपलब्धता बघायची आहे, जेणेकरून मी कामं व्यवस्थित वाटू शकेन. यामुळे टीमला कळतं की ते जे बनवत आहेत त्याचा खरा उपयोग काय आहे. चला तर, आता आपल्याकडे प्लॅन आहे, टीम आहे, काम करायची पद्धती ठरली.
पण सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं ठरलेल्या वेळेत आणि बजेटमध्ये पूर्ण कसं करायचं. इथे गरज लागते काही खास टूल्सची. चला आता प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या या महत्त्वाच्या भागावर लक्ष देऊया. अनेकदा आपल्याला एखाद्या कामाला किती वेळ लागेल याचा नक्की अंदाज नसतो, बरोबर? अशावेळी पट नावाची एक टेक्निक खूप उपयोगी पडते. यात आपण फक्त एक अंदाज न लावता 3 अंदाज लावतो. सगळ्यात कमी किती वेळ लागेल, सगळ्यात जास्त किती लागेल आणि सर्वसाधारणपणे किती लागेल, या तिघांचा विचार करून एक जास्त अचूक डेडलाईन ठरवता येते. आणि यासाठी एक सोपं सूत्र आहे. ऑप्टिमिस्टिक म्हणजे सगळ्यात कमी लागणारा वेळ, पेसिमिस्टिक म्हणजे सगळ्यात जास्त, आणि मोस्ट लाईकली म्हणजे सर्वसाधारण वेळ. या सूत्रामुळे आपल्याला फक्त एक वाटतंय असं उत्तर न मिळता एक जास्त विश्वासार्ह, आकडेवारीवर आधारित अंदाज मिळतो. आता हे सगळं वेळापत्रक एकाच ठिकाणी बघण्यासाठी वापरला जातो गॅन चार्ट. गॅन चार्ट म्हणजे संपूर्ण प्रोजेक्टचा एक व्हिज्युअल रोडमॅप. यात कोणतं काम कधी सुरू होणार, कधी संपणार आणि कोणतं काम दुसऱ्या कोणत्या कामावर अवलंबून आहे हे सगळं एका नजरेत दिसतं. उदाहरणार्थ या चार्टमध्ये बघा, हे स्पष्ट दिसतंय की डिझाईनचं काम पूर्ण झाल्याशिवाय फ्रंट एंड आणि बॅक एंड कोडिंग सुरूच होऊ शकत नाही, आणि या दोन्ही कोडिंगचं काम पूर्ण झाल्याशिवाय टेस्टिंगचा टप्पा सुरू होणार नाही. यालाच डिपेंडन्सी म्हणतात. गॅन चार्टमुळे या सगळ्या गोष्टी अगदी स्पष्ट होतात. तर आपण या संपूर्ण प्रवासावर एक नजर टाकूया. सुरुवात झाली एका स्पार्कने, म्हणजे कल्पनेने. मग आपण तिचा ब्लूप्रिंट बनवला. त्यानंतर प्रॉडक्ट मॅनेजरने नॅव्हिगेटर म्हणून दिशा दाखवली. मग अजाईल पद्धतीने ते बिल्ड केलं आणि शेवटी पर्ट आणि गॅन्ट चार्ट वापरून त्याचं एक्झिक्युशन केलं. हे सगळे टप्पे सुटे नाहीत, तर एकमेकांशी जोडलेली एक साखळी आहे. आपण रोज जे ॲप्स, जे सॉफ्टवेअर वापरतो, त्या प्रत्येकामागे साधारणपणे अशीच एक विचारपूर्वक आखलेली प्रक्रिया असते. हे आहे ते प्लेबुक, एका कल्पनेला प्रत्यक्षात आणण्याचं. आता हे प्लेबुक आपल्या समोर आहे. मग विचार करा, या प्लेबुकचा वापर करून कोणती नवी, उत्तम कल्पना प्रत्यक्षात आणता येईल.